आज आपण बघणार आहोत प्रथमोपचार म्हणजे काय. तर कोणत्याही ठिकाणी अचानकपणे आजार उद्भवल्यास आगर किंवा अपघात झाल्यास वैद्यकीय सेवा जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत अपघातामध्ये सापडलेल्या व्यक्तींचे प्राण वाचवणे, त्यांना झालेल्या जखमा इजा वाढू न देणे, त्यामध्ये विपरीत परिणाम न होऊ देणे आणि त्यांचे आजार व जखमा लवकरात लवकर होण्यासाठी कौशल्यपूर्ण मदत करून ताबडतोबने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे म्हणजेच फर्स्ट एड होय. त्यालाच आपण प्रथम उपचार म्हणतो. ह्यामध्ये आपल्याला 4 भाग बघायचे आहेत. पहिला आहे डेफिनेशन म्हणजे त्याची व्याख्या, नंतर प्रथम उपचाराचे उद्दिष्ट काय, नंतर तिसरा आहे प्रथम उपचारकांच्या अंगी कोणते गुण असावे लागतात, चौथा प्रथम उपचाराचे सुवर्ण नियम. आता आपण व्याख्या बघू. अपघाताच्या किंवा अचानक उद्भवलेल्या आजाराच्या वेळेस वैद्यकीय मदत मिळवण्यापूर्वी जीव वाचवण्यासाठी केलेले उपचार म्हणजे प्रथम उपचार होय. म्हणजे जर एखादा ॲक्सिडेंट झालेला असेल किंवा अपघात झालेला असेल, अशा वेळेस जर एखादी वैद्यकीय मदत येण्यापूर्वी जर आपण त्याचा जीव वाचवण्यासाठी जे काही उपचार करतो किंवा त्या पेशंटला काही मदत करत असतो तो असतो प्रथम उपचार. ही आहे त्याची व्याख्या. ठीक आहे. नंतर आहे उद्देश. उद्देश काय आहेत बघा. पहिला आहे जीव वाचवणे, दुसरा आहे वेदना कमी करणे, तिसरा आहे इजा व अपघात वाढू न देणे, चौथा विपरीत परिणाम होऊ न देणे, पाचवा निरीक्षणाद्वारे रोग निदानास मदत करणे, सहावा लवकरात लवकर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, सातवा आहे आवश्यकतेनुसार वाहनांची सोय करून रुग्णास रुग्णालयात हलवण्यासाठी योग्य सोय करणे. प्रथम उपचारकांच्या अंगी काही गुण असणे अति आवश्यक आहे. आपण सर्वांच्याच अंगी ते गुण असतील असे नाही. आपण ते माहीत करून घेऊया म्हणजे आपल्या आत्मसात करून घेता येतील ते गुण. ठीक आहे. तिसरा आहे प्रथम उपचारकाच्या अंगी असावे लागणारे गुण. आता जर एखादा पेशंट तुम्हाला सापडलेला असेल आणि जर कोणी फर्स्ट एड ट्रीटमेंट देत असेल तर अशा व्यक्तीमध्ये कोणते गुण असले पाहिजे. तर पहिला आहे त्याची निरीक्षण शक्ती चांगली असावी, त्याच्या अंगी समयसूचकता व प्रसंग सावधता असणे आवश्यक आहे. तो चाणाक्ष असला पाहिजे, चतुर असला पाहिजे, कामात चपळता असणारा असावा. चौथा त्याला स्पष्ट व नेमक्या आज्ञा द्याव्यात इतरांकडून. पाचवा इतरांकडून व्यवस्थितपणे काम करून घेता यावे. त्याच्या अंगी कुशलता तर हवीच पण चिकाटी असणेही आवश्यक आहे. त्याच्याकडे तारतम्य भाव असावा म्हणजे कोणती गोष्ट कधी करावी व कोणती नंतर करावी यासाठी त्यानं प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य देता यावे. तो धीट व सहनशील असावा. कोणत्याही गंभीर प्रसंगी पाहून गडबडून न जाता धीट पद्धतीने काम करणारा असावा. तसेच सहनशीलतेचा असलेल्या प्रसंगाला समोर जाता यावे. तो प्रेमळ असावा व झालेल्या घटनेबद्दल इजाळ व नातेवाईकावर न चिडता न रागावता सहानुभूतीने मदत करणारा असावा. त्याच्याकडे काटकसरीची वृत्ती असावी. प्रथम उपचाराचे सुवर्ण नियम. आता कोणते कोणते नियम आहेत बघा. पहिला आहे अपघाताच्या ठिकाणी शक्य तितक्या लवकर पोहोचावे. दुसरा अपघाताचे किंवा इजेचे कारण लवकरात लवकर ते माहीत करून आणि ते दूर करावे. कारण दूर करत असताना नसेल तर रुग्णांना दूर करावे. नंतर प्रथम उपचारकाने प्रथमतः कोणत्याही प्रकारची धांदल न करता शांतपणे व जलद गतीने निरीक्षण करावे व सर्व कृती प्राधान्यानुसार क्रमानुसार कराव्यात. सर्वप्रथम श्वास थांबलेला असेल तर ताबडतोब कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यास सुरू करावा. नंतर रक्तस्राव होत असेल तर थांबवावा. नंतर रोगी जर शॉकमध्ये जाणार नाही याची जबाबदारी घ्यावी व शॉकमध्ये गेल्यास
त्यावर ताबडतोब उपाय करावेत व ते लवकर करत असताना त्यांना कमीत कमी हळूवार हाताळावे. नंतर नेक्स्ट पॉईंट, उपाय करत असताना जीव वाचवण्याकरता व प्रकृतीची जास्त बिघड करू नये म्हणून उपाय करावेत. प्रथम उपचारकाने काम तात्पुरते असल्याने आवाक्या बाहेरचे उपचार करू नयेत. रोगास व नातेवाईकांना धीर द्यावा. इजाळ बेशुद्ध असलेल्या त्यास तोंडाने काही देऊ नये व जीभ घशात अडकून गुदमरू नये म्हणून अर्धवट पालथे झोपून त्याची मान एका बाजूला वळवावी. म्हणजे जर पेशंट बेशुद्ध असेल तर अशा कंडिशनला कारण त्याची जीभ ही गळ्यामध्ये अडकून त्याचा श्वासोच्छ्वास थांबून तो दगावू शकतो. नंतर इजाळ व बेशुद्ध असलेल्या शुद्धीवर आणण्यासाठी उपाय करावेत. जर एखादा पेशंट बेशुद्ध असेल तर त्याला शुद्धीवर आणण्याचे काही उपाय करावेत. विषबाधा झाली असल्यास ताबडतोबने विष बाहेर काढण्याचे उपाय करावेत. जर पेशंट पॉयझन घेतलेला असेल तर अशा कंडिशनमध्ये लवकरात लवकर पॉयझन कसं बाहेर काढता येईल याची उपाययोजना करावेत. रोगाभोवतीची गर्दी कमी करून त्याला शुद्ध हवेचा पुरवठा करावा. म्हणजे एखादा पेशंटच्या अवतीभोवती गर्दी कमी करायची आणि त्याला शुद्ध पुरवठा पुरवला पाहिजे. अगदी जरूर असल्यास कपडे काढू नयेत. छाती, गळा व कंबर या ठिकाणी कपडे आवश्यकता असल्यास सेल करावेत. म्हणजे जर आवश्यकता नसेल तर कपडे काढायचे नाही, जर असेल तर छाती, गळा आणि कंबर या ठिकाणचे कपडे आवश्यक असल्यास म्हणजे गाठ मारून ठेवावे, काढायचे नाही. गंभीर स्वरूपाची इजा असल्यास अगर इजाळ्याची प्रकृती एकदम गंभीर बनल्यास लवकरात लवकर रोगास डॉक्टराकडे व दवाखान्यात हलवण्यास डॉक्टरांनी केलेल्या उपचाराची माहिती घ्यावी. जखमा असल्यास त्या उघड्या राहू नयेत म्हणून त्यावर स्वच्छ कपड्याची घडी बांधून बँडेजनं बांधावे. हाडमोड असल्यास आधारफळी द्यावी. म्हणजे जर एखाद्याचं हाड मोडलेलं असेल तर अशा कंडिशनला त्याला फळीचा आधार द्यायचा आहे त्या हाडाला. ठीक आहे. ठराविक साधन सामुग्रीसाठी अडून न राहता उपलब्ध साधनाचा कौशल्याने वापर करावा. म्हणजे जर एमर्जन्सी कंडिशनमध्ये कोणतेही साधन तुम्हाला सापडत नसेल तर अशा कंडिशनमध्ये अडून न राहता जे कोणते बी तुम्हाला साधन सापडेल त्याचा कौशल्याने वापर करावा. इजाळाला नेहमी उबाबदार ठेवावे. त्यांच्याशी ममतेने व आपुलकीने सहानुभूती बाळगावी. नंतर पेशंटला आरामदायी सुखदायी वाटेल अशी स्थिती द्यावी. प्रथम उपचारकाने आपल्या कोणीतरी अपघाताची वार्ता देईल व बोलण्यास येईल अशी अपेक्षा करू नये. म्हणजे जो कोणी प्रथम उपचारकारक असेल त्याला कोणी बोलवल, त्याला कोणी सांगल अशी अपेक्षा ठेवू नये. अपघाताची वार्ता कळल्यानंतर ताबडतोब अपघातस्थळी जावे. म्हणजे जर त्याला माहिती झाली तर त्याने लवकरात लवकर तिथं त्या स्थळी जावे. शांत चित्ताने परिस्थिती समजून घ्यावी. उगाच गडबड गोंधळ करू नये. प्राप्त परिस्थितीने काही क्षणातच निरीक्षण व अभ्यास करावा. म्हणजे लवकरात लवकर निरीक्षण करायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे आणि लगेच आत्मविश्वासापूर्वक प्रथम उपचार सुरू करावा. सर्वप्रथम मंद श्वसन किंवा श्वसनाचा त्रास होत असल्यास व्यक्तींची व्यवस्था करावी. जर पेशंटला श्वास घ्यायचा त्रास होत असेल तर लवकरात लवकर त्याची व्यवस्था करावी. नंतर तीव्रतम शॉक, त्यानंतर अतिरक्तस्राव, त्यानंतर जखमा, हाडीमोडी पाहाव्यात. म्हणजे पहिले श्वास बघायचा, नंतर बेशुद्ध आहे का, नंतर ब्लिडिंग होत आहे का, किंवा दुसरी कोणती अजून जखम आहे का, किंवा त्याचे कोणती हाडं मोडलेली आहेत का हे बघायचं आहे. हे असलेल्या वस्तूचा कौशल्यपूर्ण वापर करून गर्दी कमी करून त्याला योग्य व्यक्तीच्या मदतीचा वापर करून घ्यावा.